नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CUET PG ही सेंट्रल लेवलची एक्झामिनेशन आहे, ज्या थ्रू आपल्याला MCA हे सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील, काही स्टेट युनिव्हर्सिटीज असतील किंवा काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील, इथे MCA साठी आपल्याला प्रवेश मिळू शकतो। तर आपल्याकडे एक महाराष्ट्र MCA CET असते, जी आपल्या महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो। एक नीम सेट असते, जे थ्रू NITs मध्ये प्रवेश मिळू शकतो। मित्रांनो, CUET PG आहे, याचा मेन गोल जो होता CUET PG चा, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टचा, तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तोच होता की जेवढे युनिव्हर्सिटीज आहेत, मग त्या प्रायव्हेट असो, स्टेट असो, सेंट्रल असो, एकच CET नॅशनल लेवलवर असली पाहिजे। आणि आता बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज ह्या एक्झामच्या अंडर पार्टिसिपेशन करायला लागलेल्या आहेत। तर मित्रांनो, 2026 मध्ये जर आपण MCA करायचं प्लॅन करत असाल तर हाही आपल्याकडे एक चांगला पर्याय आहे CUET PG चा। CUET PG च्या अंडर आज भरपूर म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळ्याच सेंट्रल युनिव्हर्सिटीज इन्व्हॉल्व आहेत। काही स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, सगळ्या नाही आहेत। याची अपडेटेड लिस्ट ज्यावेळी नोटिफिकेशन रिलीज होतो त्यावेळेपासून ते थेट एक्झामिनेशन पर्यंत ही लिस्ट जी आहे डायनॅमिकली चेंज होत असते। तर त्यावेळी म्हणजे नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हापासून त्या एक्झामिनेशन पर्यंत तुम्हाला युनिव्हर्सिटीची जी लिस्ट आहे ती कंटिन्युअसली बघत राहायची आहे। याचा सिलेबस बघूयात तर सिलेबस साधारणतः याचे काही सब्जेक्ट कोर्स असतात, त्या थ्रू आपल्याला लक्ष द्यायला लागतं। तर इथे आपल्याला सायन्स सब्जेक्ट्स मिळतील। या सायन्स सब्जेक्ट मध्ये बघा, कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याच्या अंडर हा एक कोड आहे SCQP09। तर साधारणतः 4 सेक्शन्स मध्ये म्हणूया आपण की हा सिलेबस जो आहे तो डिवाइडेड आहे। बेसिकली एक जो आहे तुमचा बेसिकली रिझनिंग इथे येतो, रिझनिंग नंतर मित्रांनो मॅथ्स इथे येतं। रिझनिंग मध्ये मी 4 अशासाठी बोललो की ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग या पद्धतीने इथे तुम्ही डिवाइडेशन करू शकता। क्वांटचाही बराचसा पार्ट इथे ते कव्हर करतात। मॅथमॅटिक्स एक सेक्शन येतं आणि कॉम्प्युटरचा एक सेक्शन येतं। मॅथमॅटिक्सचा सिलेबस बराचसा कमी केलेला आहे, त्याच्यात सेट थ्योरी आहे, अल्जेब्रा आहे, कोऑर्डिनेट जिओमेट्री आहे आणि कॅल्क्युलस आहे। त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये मेजर 3 सब्जेक्ट्स त्यांनी इथे इन्व्हॉल्व केलेले आहेत। एक आहे ऑपरेटिंग सिस्टम, एक आहे डेटा स्ट्रक्चर आणि एक आहे डिजिटल फंडामेंटल्स। तर मोस्टली हा सिलेबस बऱ्यापैकी कमीच म्हणूया नीम सेटच्या कंपॅरिझन मध्ये किंवा महाराष्ट्र MCA CETच्या कंपॅरिझन मध्ये हा पेपर तसा बऱ्यापैकी सोपा असतो, खूप अवघड नसतो। तर मित्रांनो, ह्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करायला हरकत नाही। महाराष्ट्र MCA CET नीम सेट सोबत तुम्ही CUET PG चीही तयारी करू शकता। हे तिन्ही पर्याय जर उपलब्ध असतील तर डेफिनेटली तुमच्याकडे कुठे ना कुठे एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज असतो की जिथे चांगला स्कोर होणार आहे तिथे तुम्हाला प्रवेश घेता येतो। ह्या संदर्भात तुम्हाला अजूनही काही कन्फ्युजन असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता। आणि डेफिनेटली मित्रांनो, जर तुम्हाला याचं प्रिपरेशन करायचं असेल तर आमची अपकमिंग बॅच लवकरच सुरू होत आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू व्हेरी मच गाईज, बाय बाय।